एक सप्टेंबरला आपण पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातल्या पाटस टोलनाक्यावरून मुंबईच्या दिशेनं हजारो ओबीसी बांधव, हजारो गाड्या, ज्या आपल्या गाड्या असतील, फोर व्हीलर असतील, टेम्पो असतील, आपल्या वाहनांना घेऊन ते मुंबईकडे जातील. आणि मुंबईमधलं हे आंदोलन, हा मोर्चा, ओबीसीचं आरक्षण आज रोजी आमचं संपलेलं आहे. कारण ज्या हेतूनं संविधानानं मंडल आयोगाच्या माध्यमातून आम्हाला हे जे आरक्षण मिळालं, ज्या लोकांना मिळालं, त्या लोकांच्या अनाथ माती घालवण्याचं काम गेल्या 1-2 वर्षामध्ये बेकायदा GR काढून मराठा समाजाला कुर्दीकरणाद्वारे आमच्या ओबीसी मध्ये जे घालण्यात आलेलं आहे त्याचे परिणाम यायला आता सुरुवात झालेली आहे. पंचायत राजमधलं आरक्षण जवळजवळ या जात चोरांनी तोडलेलं आहे आणि काही प्रमाणपत्र चालू झाल्यानंतर ती रद्दबातल होत आहे. मग रद्दबातल होणारी जी प्रमाणपत्र आहेत ती परत रेग्युलर करून घेण्यासाठी उमेदवारांचे आंदोलन असतात. म्हणजे ओबीसीच्या मागणीवर बसून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि त्यानंतर मंडल आयोगाच्या माध्यमातून ओबीसीला जे आरक्षण मिळाले ते आरक्षण या महाराष्ट्रातल्या इतर सत्ताधाऱ्यांनी, विरोधकांनी, आमदारांनी, खासदारांनी, वेगवेगळ्या पक्षाच्या प्रमुखांनी एकत्रित येऊन हे जे ओबीसीचं आरक्षण संपवलेलं आहे याच्या विरोधामध्ये हा व्यापक लढा आहे. हा लढा, या लढ्यामध्ये सर्वसामान्य ओबीसी बांधव, भटक्याविमुक्त जाती जमाती मोठ्या ताकदीनं या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे. क्रिस्टल ग्रुप ऑफ कंपनीज, क्रिस्टल ग्रुप ऑफ कंपनीज या कंपनीला 1 लाख रोजगार जर शासनाचे जात असतील आणि या क्रिस्टल ग्रुप ऑफ कंपनीला 12% जर 4 महाराष्ट्र शासन देत असेल तर मग माननीय आठवले साहेब, माननीय बाळासाहेब आंबेडकर साहेब आणि माननीय ओबीसीचे स्वयं नेते तुमचा या प्रसाद लाड ग्रुप ऑफ प्रसाद लाडच्या क्रिस्टल ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये रिझर्वेशनचं धोरण राबवलं जातंय का? तर प्रोव्हिडंट फंड भरला जातो का? आणि मग या महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या, शेतकऱ्यांच्या, भटक्यांच्या, एससीच्या, एसटीच्या पोरांनी शिकून काय झाला? मग बेरोजगारीला कारण कारणीभूत कोण करतंय? तर तो हरामखोर, रिश्वतखोर आणि महाराष्ट्राच्या तरुणांच्या मांडीवर बसलेला प्रसाद लाड नावाचा आणि परत तो महाराष्ट्राच्या वरिष्ठ सभागृहामध्ये आमदार म्हणून निवडून जातो, याचा मी निषेध व्यक्त करतो. म्हणून या माणसाला हरामखोर, रिश्वतखोर आणि महाराष्ट्रातल्या ओबीसीचं, एससी एसटीचं, तरुणांचं रोजगार पळवणारा हा आमदार आहे. म्हणून या माणसाला मी हरामखोर म्हणलेलं आहे. माननीय शिवसाहेब साहेब, मी काल या विद्यार्थीच्या दौऱ्याला येत असताना पुण्यामध्ये मांजरीला आदिवासी विद्यार्थ्यांनी 13 दिवस उपोषण केलं, पण त्यांच्या मागण्या कोणी मान्य करत नव्हता. एका बाजूला द्रौपदी मॅडमना देशाच्या राष्ट्रपती करता आणि दुसऱ्या बाजूला आदिवासी पोरांना, विद्यार्थ्यांना 13 दिवस उपोषण करावं लागतं. हे पूर्णपणे महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली जाणारी गोष्ट आहे. शिरसाट साहेब, तुमच्यावर खातं समाज कल्याणचं आहे. तुम्ही काय वागताय, कसं वागताय, तुमच्या खात्याचा निधी कुठल्या खात्याकडे वळवला आहे आणि काय झालं तुमचं, तुम्ही एकदा पूर्वी बोललं आहे. कुठल्या ओबीसीचे नेते हा त्यांना एकदा प्रश्न विचारा. बबनराव तायवाडे हे व्हिडिओ मिनिट बनवणारे आणि वर्षातला एकच कार्यक्रम घेणारे बबनराव तायवाडे. बबनराव तायवाडेंनी गाववाड्यातल्या या छोटे मायक्रो जे ओबीसीतून नेहमी आवाज येतो, माळी साडी कोळी केली, हक्कर धनगर संदर्भ जाहीर करणारी खरीद गिरव वर्षी नाभिक सुतार लोहार बेलर बेलर रामुशी कुंभार गावघरातला बेलदार वडार. जर मराठा बांधव जर ओबीसीच्या कटगऱ्यामध्ये आला तर या तगड्या शासनकर्त्या जमाती पुढे हा गावघरातला मायक्रो ओबीसी टिकेल का? तायवाडे साहेब ओबीसी म्हणून इव्हेंट किंवा वर्षातून एक कार्यक्रम घेऊन यांना सामाजिक न्याय मिळणार नाही. तायवाडे साहेब, तुम्ही सकाळी एक भूमिका घेतात, दुपारी एक भूमिका घेता आणि संध्याकाळी एक भूमिका घेता. ज्या पक्षाचा या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री असतो त्या मुख्यमंत्र्याला तुम्ही तुमच्या त्या महासंघाच्या
कार्यक्रमाला बोलवता, अधिवेशनाला बोलवता. मुळात तायवाडे साहेबांनी एकदा माझ्या समोर यावं. महाराष्ट्र शासनातर्फे काल परवा अधिकृतरित्या सांगितलं गेलं 22,20,577 प्रमाणपत्र मराठा समाजाला देण्यात आले आहे. तायवाडे साहेब हे जे शासनातर्फे सांगितलं हे तुम्ही कबूल करता की नाही कबूल करता? आणि मग जर कबूल केलं असेल तर मग ओबीसीचं आरक्षण कसं टिकलं या प्रश्नाचं उत्तर ज्येष्ठ, वयोवृद्ध आणि ओबीसीच्या नावानं गेले अनेक वर्ष महाराष्ट्रातल्या मूळ ओबीसीच्या, विदर्भातल्या मूळ ओबीसीच्या मजबुतीवर बसलेल्या तायवाडे साहेबांनी आम्हाला समजावून सांगावं. ओबीसी संघर्ष करणारा नाहीये, ओबीसी विस्थापित आहे, ओबीसी एकत्रित येत नाही, ओबीसीचं आज्ञा नाही, ओबीसीचे नेते बोलत नाही, ओबीसीचे मंत्री बोलत नाही. म्हणून या अगतिकतेचा फायदा मनोज जरांगेने घेतलाय, प्रसाद लाडने घेतलाय, विखे पाटलांनी घेतलाय आणि इथल्या राज्यकर्त्यांनी घेतलाय. आणि आज रोजी या महाराष्ट्रामध्ये सुरेश आंबेडकरांच्या पूर्वानी महाराष्ट्रामध्ये ना विरोधक बोलायला तयार आहे ना सत्तेतला बोलायला तयार आहे. त्यामुळे आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपले आणि जो कोणी म्हणतोय आरक्षण संपलं नाही त्यांनी महाराष्ट्रातल्या मीडिया समोर यायचं. आम्ही इव्हिडन्स शेकडो उदाहरणं आम्ही मागच्या 2 वर्षातली आम्ही महाराष्ट्र शासनाला देऊ. आणि जे कोणी म्हणताय ओबीसी आरक्षण संपलं नाही त्यांनी कसं संपलं नाही ते आम्हाला सांगावं. मी एकच सांगेन, हिंगोली हा ओबीसीचा बालेकिल्ला आहे. याच हिंगोलीनं आताच्या राज्यकर्त्यांना सत्तेपर्यंत घेऊन जाण्यामध्ये खूप मोठा वाटा या हिंगोली जिल्ह्यात आहे. पण या सरकारला माझं सांगणं आहे, तुम्हाला आम्ही निवडून दिलंय ना, तर हे कारखानदार भांडवलदार आमच्या पिढ्याने आमच्या 4 पिढ्यांच्या बुरखंडी घेतलंय म्हणून आम्ही तुम्हाला निवडून दिलं होतं. पण तुम्ही सुद्धा जर या कारखानदाराला बुरखंडी घेतला असेल तर ओबीसी इथून पुढच्या कालावधीमध्ये वेगळा विचार करेल. हा मनोज जरांगे नावाचा एका जातीचं आंदोलन करणारा, एका जातीचं आंदोलन करणारा फालतूक माणूस जर म्हणत असेल तुमचे 25 आमदार पाडतो, एका ओबीसी नेत्याला निवडून येऊ देत नाही, तुमचं पॉलिटिकल करिअर उद्ध्वस्त करतो, तुम्हाला मातीला मिळवतो असं जर म्हणत असेल तर आम्ही ओबीसी बांधव ध्यान देऊ नये का? या महाराष्ट्रामधले 100 ते 150 आमदार आम्ही ओबीसी बांधव कुणाला निवडून आणायचं आणि कुणाला पाडायचं हे इथून पुढच्या कालावधीमध्ये ठरवतील. एक मेंढपाळाचं पोरग रात्रंदिवस महाराष्ट्रामध्ये फिरतंय, कुठल्या आमदाराच्या, कुठल्या खासदाराच्या, कुठल्या मंत्र्याच्या, कुठल्या नेत्याच्या मेहरबानीवर फिरत नाही, तर गावगाड्यातल्या ओबीसीच्या रुपयाच्या वर्गणीतनं डिझेल टाकून रात्रभर फिरतोय. आणि एक सप्ताहाचं आम्ही आंदोलन केलंय. जे येतील ते आमच्या बरोबर, जे नाही येतील तर आमच्या हार्दिक शुभेच्छा. हे बघा, आम्ही त्या आझाद मैदान पोलीस अथॉरिटीला आम्ही पत्र दिलेले, 1 सोडून 2 पत्र दिलेले. त्यामुळे आम्ही मुंबईच्या दिशेने जाऊ, आम्ही लोकशाही मार्गाने जाऊ. या गावागाड्यातल्या ओबीसीने कधी राष्ट्राचं विरुद्ध बंड केलं नाही, कधी देशाचं विरुद्ध बंड केलं नाही, कधी कुठल्या व्यक्तीचं विरुद्ध बंड केलं नाही, कधी अट्रॉसिटी कायदा रद्द करा म्हणून आम्ही आमचा ओबीसी बांधव, आमचा ओबीसी नेता कधीही बोलला नाही. अट्रॉसिटी कायदा रद्द करावा म्हणून ज्यांनी मोर्चे काढले त्यांच्या विरोधामध्ये माझा एससी एसटी बांधव सामाजिक न्याय हक्कासाठी लोकशाहीचा बाजार म्हणणाऱ्या बाजारबंद्याच्या विरोधामध्ये या ओबीसीच्या आंदोलनामध्ये एससी आणि एसटी बांधव सुद्धा सामील झालेले असते. बघा, आम्ही त्या परवानग्या वगैरे आमच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आहेत. आम्ही पत्र दिलेलं आहे. पत्र दाखवा म्हणलं तर इथं तुम्हाला पत्र पण दाखवतो. आम्ही मुंबईच्या दिशेने जाऊ. ओबीसींच्या आयुष्यात एक नवीन पर्व सुरू झालं होतं विश्वनाथ प्रताप सिंगांच्या मेहरबानीमुळे 1994 पासून. पण आता या महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांमुळे महाराष्ट्रातले ओबीसीचं आरक्षण संपलंय. त्यासाठी आम्हाला 15 ऑगस्टचा जो स्वातंत्र्य लढा होता स्वातंत्र्याचा, त्या लढ्याप्रमाणे या महाराष्ट्रातल्या अर्ध्या लोकसंख्येला पण आपल्या हक्क अधिकाराचा लढा उभा करावा लागेल. अहो, संघर्ष करणारी माणसं नाहीयेत आम्ही काय तो गोळे, आम्ही काय रणगाडे, आम्ही काही काट्यापुराने घेऊन मुंबईकडे चाललोय का? आम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 15 ते 20 फुटाचा पुतळा घेऊन रथ घेऊन
समतेचा, सामाजिक न्यायाचा, सर्वसामान्य माणसाच्या हक्क अधिकाराचा अर्थ आक्रोश घेऊन मुंबईकडे चाललोय. आम्ही काही जरांगे सारखं संविधानिक पदावर बसलेल्या माणसाला शिवबाळ भाषेमध्ये शिव्या द्यायला नाही निघालो. अहो 15 मिनिटाच्या भाषणामुळे हा मनोज जरांगे जातीच्या वर्चस्वाची, शांबळ कुळाची, क्षत्रियत्वाची या इथल्या व्यवस्थेला आठवण करून देतोय. आम्ही तर म्हणतो आम्ही मागास आहे. कधी मागास म्हणजे का विचारा यांना. कधी मागास वर्गीय म्हणून आता उद्यापासून मला एक सांगा, मंडल आयोग कधी लागू झाला? 1994 ला. स्वीकारला कधी? 1990 ला. 94 ला लागू झाला. तोपर्यंत हे कुणबी गेले होते कुठं? 2026 मध्ये एक चौथी नापास मूर्ख माणूस ओबीसीच्या अनाथ माती होतोय. इथले कुणबी प्रमाणपत्र हैदराबाद गॅजेट इराणच्या राजाने तर निजामाने तिकडे नेलं होतं काय? ज्याचा शोध 2026 ला लागला. तुम्ही निजामाच्या गॅजेटवरनं इथला सामाजिक न्याय हक्क आणि मागासवर्गीयांचं आरक्षण ठरवणार. इथं बाबासाहेबांचं संविधान करणार. हैदराबाद गॅजेट नाही. म्हणून मुख्यमंत्री महोदय, तुम्ही आमची वाट जेवढी लावल्या ती कमी आहे. आजपर्यंत 29 मुख्यमंत्र्यांपैकी 24 मराठा मुख्यमंत्र्यांनी जे केलं नाही ते तुम्ही आमच्या ओबीसीच्या आरक्षणाची वाट लावली. त्यांना शुभेच्छा आहेत ना. मी कुठे काय बोलतोय? अरे जंतर मंतरला विद्यार्थ्यांनी आंदोलन केले ना. 15व्या दिवशी राहुल गांधीजी असतील किंवा अखिलेश यादव तिथे गेले. आम्ही ज्या दिवशी आमच्या या ओबीसीचा रद्द केला ना, अरे हे सगळे येतील, सगळे लिहून घ्या माझ्याकडे बॉन्ड पेपरवर. जास्त दिवस नाही, 5-6 दिवसावर हे आंदोलन आहे. सगळे आमच्या आंदोलनामध्ये सामील झालेले असतील. फक्त हे प्रचंड आत्मविश्वासाने का बोलतोय? तर गावागावात गेल्यानंतर लोक हजारोंच्या संख्येने जमतायत. मान्य आहे मला, या सगळ्या लोकांना मी कुठली यंत्रणा लॉजिस्टिक पुरवू शकत नाही. पण गावागावामध्ये ओबीसीचा काय रोष आहे त्याकडे दाखवायला माझ्याकडं एक संधी नाही. आमच्याकडं, आमच्या ओबीसी चळवळीतल्या कार्यकर्त्यांकडं. आता जर निवडणूक असते ना, एकाचं डिपॉझिट जप्त करून तुम्हाला दाखवलं असतं. हे मी फुले शाहू आंबेडकरांच्या समतेच्या तत्वाचा थोडाफार अभ्यास केलेला कार्यकर्ता बोलतोय. मार्ग हा दौंड तालुक्यातल्या पाटस्टॉल नाक्यावरून ही आमची सुरुवात होईल. ती मुंबईच्या दिशेने निघेल. पुण्यावरनं पनवेल मार्गे मुंबई. बस साधा सोपा सरळ मार्ग आहे. कडे कसे जाएंगे, भाकर भात काय बाजार भाकरी खाएंगे, मुख्यमंत्री को शिव्या देंगे, एकनाथराव जी को शिव्या देंगे, बिर्ला साहेब को कुछ बोलेंगे, अशासाठी नाही. आम्ही चाललोय त्यांच्या हक्क अधिकारासाठी. आम्ही चाललोय ते आम्हाला जे मंडल आयोगानं, जे विश्वनाथ प्रताप सिंगानं, जे बाबासाहेबांनी आणि महाराष्ट्रापुरती नावं घ्यायची म्हणलं तर स्वर्गीय दिला पाटील, स्वर्गीय बबनरावजी ढाकणे, स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे, स्वर्गीय शिवाजीराव बापू शेळके, स्वर्गीय वसंतरावजी नाईक, स्वर्गीय अनेक माणसं आहेत. अनेक मायक्रो सुद्धा अनेक नेते आहेत. या सगळ्या माणसांच्या त्यागात, स्वर्गीय शबीर भाई अन्सारी, या सगळ्या माणसांच्या कष्टानं, त्यागानं या महाराष्ट्रामधल्या ओबीसींना जे एक हक्क अधिकाराचं ताट मिळालेलं होतं, त्या ताटामध्ये माती घालवण्याचं काम आत्ताच्या राज्यकर्त्यांनी केलंय. त्याच्या विरोधामधला हा ओबीसीचा लढा आहे. म्हणजे वेळापत्रामधल्या भूमपीयांच्या जीवावरती मनोज जरांगे आंदोलन करतो. महसूल मंत्र्यांना टार्गेट करण्याचं तेवढंच कारण असतो. माननीय महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांचा आणि त्या प्रमाणपत्राचा कुठलाही बाजारावर संबंध नव्हता. तरी सुद्धा चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब ओबीसी मध्ये आहेत म्हणून मनोज जरांगे जे त्यांच्या शारीरिक मूल्यावरून जे बोलले ते या महाराष्ट्राला अजिबात आवडलं. अजिबात. मग माझ्यासारख्या तर विद्रोही कार्यकर्त्याला तर मी आता काय बोलू? कारण मी लोकशाही म्हणणारा कार्यकर्ता, नाहीतर मी चांगल्या भाषेत त्याला सुनावलं असतं. करतात प्रसिद्धीसाठी काहीतरी उलट पालट करतात. सोडून जाईल 4-8 दिवस गाडीच्या मागे पुढे फिरला म्हणजे कार्यकर्ता होत नाही. जिल्हा परिषद शाळा दुरुस्त झालेली आहे. दरम्यान अवसर बघा, अभिजित जगते हा खूप चांगले विषय घेऊन एक सर्वसामान्य कुटुंबातला पोरगा पुढे येतोय, काम करतोय.
आता लक्ष्मण हाकेला चांगलं कळतंय, पण काय झालंय, आम्ही ओबीसीच्या प्रश्नावर आता सध्या तरी आमचा फोकस इकडे तिकडे करणार नाही. मला माहिती आहे एक शिक्षकी शाळांची काय वाट लावणार या सरकारनं. किती शाळा बंद पडलेत, शिक्षणातलं गळतीचं प्रमाण कुणाचं ड्रॉपआउट तो भटक्या विमुक्त जातींचा आहे, जमातींचा आहे, ओबीसींचा आहे. आजही आमच्या लेकीबाळी 10वी 12वीच्या पुढे शिक्षण घेऊ शकत नाही. आणि शिकलेली पोरं, देवेंद्र फडणवीस साहेब पीएचडी झालेली पोरं पोलीस भरतीला उभी राहिले. देवेंद्र फडणवीस साहेब नेट सेट झालेली पोरं सीएचबी वर काम करते, 1000-2000 पगारावर काम करते. देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या शिक्षणाच्या धोरणामुळं आमच्या शिक्षकांना रिटायर झाले तरी त्यांना पगार मिळाला नाही. हा महाराष्ट्र आहे, हे सामाजिक न्यायाचं धोरण आहे. काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये? हा महाराष्ट्र विद्रुप केलंय महाराष्ट्राचं चित्र इथल्या राज्यकर्त्यांनी, गुटखावाल्यांनी, मटकावाल्यांनी, नेतीवाल्यांनी, 2 नंबर धंदेवाले. महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहात आमच्या 60% आमच्या आदिवासी, आमच्या SC ST ला धरून 70% लोकांच्या हक्क अधिकाराचं कायदे देवळी माणसं ठरवते. याचं दुर्दैव आहे फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राचं. काय सांगू तुम्हाला अजून पुढं?